आमदार साहेब आहेत ना, तुम्ही ज्या ज्या आता अडचणी सांगणार ते आमदार गेले भारतीय जनता पार्टीचे, म्हणून नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा पाहिजे, नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे पाहिजे. म्हणजे गटरी, स्वच्छता, त्यात रस्ते, ट्यूब, पाणी, हे मूलभूत गरजा आम्हाला पूर्ण करता येतील. कारण आमचं सरकार आहे वरती, आमचे सरकार आमच्याच लोकांना निधी देणार, आमचेच लोक आपल्या जतचा विकास करणार. जतमध्ये तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या सगळ्या आम्ही करून द्यायला तयार आहे. फक्त तुम्ही मनापासून तयार पाहिजे की भारतीय जनता पार्टीला, कारण वरती सगळं भाजप आहे. इतरांना तुम्ही निवडून दिलं, कोणतरी येते आम्हाला मतं टाका म्हणेल, आम्ही लई काम आहे, आम्ही तुमचं जवळच आहे, आपल्याशिवाय चालत नाही, असं कोणीतरी सांगितलं तर जत आहे तसं राहील. कारण त्यांच्या खिशातून कोण रस्ते करणार नाही, त्यांच्या खिशातून ते काय डेव्हलपमेंट करू शकणार नाही. आणि सरकार त्यांना पैसे देणार नाही, कारण सरकार आमचं आहे, भाजपचं सरकार आहे. त्यामुळं परत आहे तसं होईल. त्यामुळं निदान ह्यावेळी असं ऐका की तुम्ही माझ्यासाठी राहू दे, तुमच्या स्वतःसाठी भारतीय जनता पार्टीच्या कमळाचं बटन दाबलं तर निश्चितपणे आमदार साहेब जतसाठी निधी आणतील आणि आपली डेव्हलपमेंट होईल. तुम्ही जर चुकून वेगळं बटन दाबलं तर परत आहे तसं होईल. तात्पुरतं 1000-2000 घेऊन घरात बसायचं आणि असंच राहील. त्याला आम्ही जबाबदार नाही. त्यामुळे हे पहिल्यांदा आता काय करा, फसवणूक करा. त्यांनी विचारलं तर आम्ही तुमचंच आहे म्हणा आणि आम्हाला मतं टाकतो. एवढं तरी जमते का नाही? आता वर्षानुवर्ष त्यांना टाकत आलाय. एक दिवस बदल करा म्हणजे बदल होईल. एक दिवस तुम्ही मताचा बदल करा, शहराचा बदल करा. एवढं साधं आहे. तुम्हाला बदल पाहिजे ना, मग मतामध्ये बदल करा. एवढं तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आम्हाला निवडून 5 वर्षांनाच परत येतात, पण 5 वर्षांनी दुसरेच येतात. सगळ्यांना असं करून 20 वर्ष आणतोय सगळ्यांना. तर आमच्या गोरगरिबांचं काय कल्याण झालेलं नाही. हाय तिथंच आहे मी पाहिलं. 10 दिवसांनी येतं, खरं येतंय पाणी. पहिल्याच्या आमदारांची ताकद बघा आणि या आमदारांची निधी आणण्याची ताकद बघा. आज प्रभाग क्रमांक 4 मध्ये तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी आलोय. डॉक्टर आरडी साहेब, माननीय सुभाष कांबळे, हेमलताताई चव्हाण, माननीय सुभाष मोदी साहेब, अमोल पक्के, गोपाळ पात्रवट, परशुबाई कुठे गेले? इकडे बस एक पुढचे परशुबाई मोरे आणि तुम्ही सर्वजण या प्रभागामध्ये अनेक वर्षापासून तुम्ही राहताय. असे सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी, तुमचे विषय आता इथं आल्याच्या नंतर लक्षात आले जी लोक सरकारी जागेमध्ये छोटी छोटी पत्र्याची घरं बांधून राहत आहेत गेली 20-22 वर्ष, तर हा काय प्रश्न तुमचा एकट्याचा शहरात नाही. एकता नगर मध्ये अशी 100 घर आहेत, ती सरकारी जागेत राहत आहेत. उमराणी रोडला तर ती संख्या 400च्या घरात आहे. छोटी छोटी पत्र्याची घरं 10x10ची, ना त्याला खिडकी आहे ना त्याला दरवाजाच पत्र्याचाच आहे, अशा साध्या घरात राहत आहेत. निगडी रोडला तरी घिसाडी समाजाची आमचे भाऊ बहीण 12-13 घरं आहेत, रस्त्यावरती राहत आहेत. सरकारी जागेत पण नाही, रस्त्यावरती डायरेक्ट. आणि तिकडे इंदिरानगर म्हणून आहे 7 नंबरमध्ये, तिथं 60 वर्षापासून तिथं पण सामान्य लोक आहेत, गरीब लोक, त्यांच्या नावावर पण अजून घर झालं नाही. आता मी आमदार झाल्याच्या नंतर मी काय केले ते तुम्हाला सांगतो. ज्या लोकांची घरं 2011 पूर्वी सरकारी जागेत आहेत आणि 2011 पूर्वी आहेत असा त्यांच्याकडे एक पुरावा आहे कुठला पण, म्हणजे त्यांनी ग्रामपंचायतला तेव्हाच्या पाणीपट्टी भरली, ग्रामपंचायतला घरपट्टी भरली, पण त्याच्याकडे लाईट बिल आहे 2011 पूर्वीचं. आता इथं तुम्ही जेवढ्या उभा राहिलेल्या माझ्या ताई आहात,
तुमच्याकडे जर 2011 पूर्वीचा एखादा पुरावा असेल तर तुम्ही राहताय ती जागा आम्ही तुमच्या डायरेक्ट नाव करू शकतो. नंबर 1, जर तुमच्याकडं तसा पुरावा नसेल 2011 पूर्वीचा तर आम्ही असा विचार करतोय की अशा सगळ्या लोकांच्यासाठी एक घरकुलाची स्कीम सरकारकडे आम्ही प्रस्तावित केलेली आहे. 2-2.5 हजार लोक अशी निघतील. म्हणजे असे अजून 1000 लोक अशी आहेत की त्यांना तुमच्यासारखी पण घर नाही, म्हणजे भाड्याच्या घरात राहत आहेत. माझ्या ऑफिसला मागच्या 15 दिवसापूर्वी 2 ताई आल्या होत्या. त्या म्हणल्या की आम्हाला घरच नाही, आम्ही भाड्यानं राहतो. म्हणून विचार तुम्ही करता काय? तर त्या म्हणल्या की आम्ही मोलकरींचं काम करतो, दोन्ही भांड्याचं काम करतो. एकीला 6000 पगार मिळत होता, एकीला 4000. भाडं किती आहे म्हणजे तर 2000. आता 6000 पगारातनं भाडं 2000 दिल्यावर त्यांनी जगायचं. आणि म्हणून माझं राजकारण काय झालं ह्याच्याशी मला घेणं देणं नाही. आम्हाला जत शहरातल्या गरीब लोकांच्यासाठी काय करता आलं तर त्याचा आनंद सर्वात जास्त होईल राजकारणामध्ये. आणि म्हणून ज्या लोकांना स्वतःच्या हक्काचं घर नाही त्या सगळ्या लोकांना हक्काचं घर देणं ही आमच्या या निवडणुकीची प्राथमिकता आहे. उद्या जे 2 तारखेला जे मतदान आहे त्यातला आमचा अजेंडा नंबर 1चा हा आमचा विषय आहे की ज्यांना घर नाही त्याला घर द्यायचं पहिलं. आणि त्याच्यासाठी लागणारा निधी मी स्वतः घेऊन येतोय. आता तुम्ही बसवराज चव्हाण साहेब कुठे गेले? या ताई आहे त्यांना विचारा, त्यांची 300 घरं गेली 10 वर्ष बंद आहेत. निगडी रोडला तुम्ही बघितले अर्धी घरं झाली त्या गोडाऊनच्या तिथं पारधी समाजाची. हे एवढे त्यांनी हेलपाटे घातले तिकडं. मला यांनी विषय सांगितला. मी त्यांच्याबरोबर जाऊन टेबलला टेबल फिरून मंत्र्याकडे 4 वेळा त्यांना घेऊन जाऊन आम्ही ती सगळी घरं मंजूर करून आणले. आता पुढच्या काही महिन्याभरात त्याचं काम सुरू होईल. त्या सगळ्या लोकांना पण तुम्ही विचारू शकता. आम्ही कुठली शब्द देणारी लोक नाही. तुम्हाला माझी विनंती आहे, आता पिण्याचं पाणी तुम्हाला 10 दिवसांनी येते बरोबर. येण्याचं टायमिंग फिक्स नाही. पाणी कधी येणार, कधी पाठी येतंय, कधी रात्री येतंय, कधी सकाळी येतंय, कधी दुपारी येतंय, कधी संध्याकाळी येतंय. तुम्ही समजा कामाच्या निमित्तानं बाहेर गेला आणि घरी पाणी आलं कारण काय परत 10 दिवस तुम्हाला वाट बघावी लागेल. लग्नाला जात नाही, कोणाची मैत झाली तर जात नाही. त्यात पाणीच भेटत मैतला पण जात नाही, लग्नाला पण जात नाही. मग आता तुम्हाला पुढच्या 4 महिन्यानंतर 24 तास पाणी आम्ही देणार आहे. मग तुम्ही काय करावं सांगा? सगळे कार्यक्रम करायचे. पाईपलाईनचं काम सुरू आहे माहिती आहे का नाही तुम्हाला? कुणी आणलंय ते का? मग आता तुम्ही आशीर्वाद द्या आम्हाला. 10 दिवस तुम्ही पाण्याची वाट बघत होता, आता तुम्हाला 24 तास. आणि हे बिस्लरीचं पाणी आहे ना असं स्वच्छ पाणी ते देणार आहे. तर असा फिल्टर तिथं बसवतोय आपण निर्मळ तलावावरती, एकदम स्वच्छ पाणी. आणि 24 तास कधी पण चावी फिरवली का पाणी अशी सोय करतोय. मग आता तुम्हाला माझी विनंती आहे 4 नंबर मधल्या सगळ्या लोकांना, तुम्ही डॉक्टर साहेबांना आणि आमचे 2 उमेदवार आहेत सुभाषराव आणि हेमलताताई यांना तुमचं मतदान द्या. तुम्ही आता ज्या गंधर्व नदीच्या बाजूला घर बांधून राहताय तिथं काय परिस्थिती आहे त्या गंधर्व नदीत? काय सगळं घाण आहे सर, आहे का नाही? वास मारतंय, सगळे कुत्रे वास मारतंय, कुत्रे मेले येते, सगळं पडते. झोप करे ना रास ढास चावते खाली ना. अशी त्या कडनी किती घर असतील? 13 नाही नाही, सगळ्या पूर्ण नदीच्या कडनी तेवढे नाही. आम्हीच अलीकडे तिकडे सगळे दुकान काय पहिली तिकडचे का सगळीकडून. तर त्या घरातल्या लोकांना एकदा सांगा, मी नदी सुशोभीकरणचा एक प्रस्ताव दिलाय सरकारला. कोणाच्या ध्यानात पण नाही, ते डोक्यात पण नाही, पर्यावरण खात्याकडं. म्हणजे तुमची जी आता नदी आहे का नाही ती नदी पूर्ण बांधून घेणार, एकदम स्वच्छ. पाणी जरी आलं तर तिथं थांबणार नाही, सगळं निघून जाणार. सगळं जसं एक कॅनॉलला कसं कॉन्क्रिटीकरण करते अशा पद्धतीचा एक प्रस्ताव दिलाय मी. तो 5-50 कोटी रुपयाचा होईल सगळी नदी. आता ती नदी कुठे आहे का, ओढा आहे का, नाला आहे, काहीच कळत नाही. म्हणजे अशी परिस्थिती आहे ती.
म्हणजे तुमच्या घराच्या बाजूनं जे आता घाणेरड आहे सगळं, डास आहेत, मच्छर आहेत, कोंबडी मेली त्यात, सगळं काय मारलं ते सगळं काय सगळं त्या तिथं तुम्ही राहताय. तर त्याच्यासाठीच आम्ही नवीन प्रस्ताव तयार केला आहे. हे सगळे विषय तुम्हाला माहिती असू द्या, एवढं या निमित्तानं बोलतो. तुम्ही विधानसभेला मला मतदान कुणी कुणी दिलं यात? सगळ्यांनी दिलंय. जरा गोंधळा मी त्यामुळे तसंच तुम्ही मतदान आता डॉक्टर साहेबांना द्या.